नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। राष्ट्रीय पातळीवरील राजकीय पक्ष लोकसभेसोबतच विविध राज्यांमधील विधानसभांमध्ये आपली ताकद आजमावत असतात। प्रादेशिक पक्षांचे लक्ष प्रामुख्याने त्या राज्यातील सत्तेवर केंद्रित असते। त्यांचे राजकारण राज्यापुरते मर्यादित असते, अर्थात लोकसभा निवडणुकीतही ते सहभागी होतात। परंतु आपल्या टेकूने एखादे सरकार उभे राहू शकते का आणि त्याचा आपल्याला फायदा करून घेता येईल का, एवढाच त्यांचा मर्यादित विचार असतो। काही पक्षांचे काहीच कळत नाही, मुळात ते राष्ट्रीय आहेत, प्रादेशिक आहेत की महापालिकेपुरते आहे, मर्यादित आहेत। हे खरे तर त्या पक्षाच्या नेत्यांनाही कळत नसावे। एका निवडणुकीत एक भूमिका, दुसऱ्या निवडणुकीत दुसरी, तिसऱ्यामध्ये तिसरीच आणि चौथ्या वेळी पुन्हा ती पहिलीवाली भूमिका। इतका प्रचंड विरोधाभास पक्षाच्या भूमिकेमध्ये असेल तर हा पक्ष जनतेच्या मनात स्थान तरी कसा निर्माण करेल? मनसेने लोकसभा निवडणूक लढविली नाही, भाजपाला त्या निवडणुकीत उघड पाठिंबा दिला। पुढच्या विधानसभा निवडणुकीत शेवटपर्यंत घोड घालून शेवटी स्वबळावर निवडणूक लढविली। पदरी शून्य आले, स्वतः राजपुत्र पराभूत झाले। स्वतःला हिंदुत्ववादी वगैरे म्हणून घेणाऱ्या राज ठाकरेंनी एकाच वेळी भाजप आणि दोन्ही शिवसेनेच्या विरोधात निवडणूक लढविली। राज ठाकरेंना मानणारा वर्ग मोठा आहे, त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची फौज आहे, परंतु एक निश्चित दिशा, एक निश्चित विचारसरणी असली की नेते आणि कार्यकर्त्यांची ही अवस्था डोलायमान होते। मनसेने लोकसभा निवडणूक लढविलीच नाही आणि विधानसभेत मोठे अपयश मिळाले। आता हा पक्ष महापालिका निवडणुकीची तयारी करीत आहे। त्या दृष्टीने काही नव्या नियुक्त्या राज ठाकरेंनी केल्या आहेत। राज ठाकरे सारखा नेता, त्यांचा पक्ष महापालिका निवडणुकीपुरता मर्यादित होत असेल तर कुठेतरी मुळातूनच चुकत असावे असे वाटते। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।